आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। विल्होळी परिसरातील संघर्षनगर येथे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या वादातून 30 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून आणि दुमजली गच्चीवरून खाली फेकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राहुल संजय सरकटे वय 30 असे मृत तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट रोजी शांताराम गाडेकर याने दीपक पारधी आणि ज्योती बोंबले यांचे मोबाईलमध्ये शूटिंग केले होते। याचा राग मनात धरून दीपक पारधी याने अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांना विल्होळी येथे बोलावून घेतले। 17 ऑगस्ट रोजी रात्री 10:30च्या सुमारास आरोपींनी मच्छी मार्केट परिसरात रमेश खरे आणि राहुल सरकटे यांची पिकअप गाडी अडवली। त्यानंतर त्यांना शांताराम गाडेकर यांच्या घराकडे नेण्यात आले। मारहाणीच्या भीतीने शांताराम गाडेकर, रमेश खरे आणि राहुल सरकटे हे तिघे घराच्या जिन्यावरून पळत दुमजली गच्चीवर गेले। आरोपींनी त्यांचा पाठलाग करत गच्ची गाठली। यावेळी तू मध्ये आला, आधी तुला मारतो असे म्हणत अजय गांगुर्डे याने राहुलच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केला। रक्तबंबाळ झालेल्या राहुलला त्यानंतर वैभव मेंगाळ याने गच्चीवरून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात राहुलचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृताचा भाऊ अनिल संजय सरकटे यांच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात BNS कलम 103(1), 3, 5 अन्वये तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगाळ आणि दीपक एकनाथ पारधी अशी संशयितांची नावे असून दीपक पारधी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। घटनेची माहिती मिळताच पेठ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील रोहकले आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून पुरावे संकलित केले आहेत। घटनेनंतर परिसरात शांतता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।